तर हाय हॅलो कशात आहे होप छानच असाल तर आज छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज करणार आहोत नूडल्स। तर अशा पद्धतीने जे आहे तर ते पातेल्यात किंवा कढईत तुम्ही पाणी जे आहे तर ते उकळून घेऊ शकता आणि इथं चिंग चायनीज जे नूडल्स येतात तर ते अशा पद्धतीने आपल्याला एक पॉकेट जे आहे तर ते आपण आज करणार आहोत। तर यामध्ये जे आहे बघा त्याचा मसाला वगैरे सगळा येतो। तर ते पाण्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिट फक्त झाकून ठेवायचे आणि झाकून ठेवल्यानंतर ते आपल्याला लगेच पाणी गाळून गार पाण्याखाली छान असे धुवून घ्यायचे। तर त्यानंतर इथे बघा रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर रेसिपीसाठी मी काय घेतले बघा, गाजर घेतले, एक सिमला मिरची आणि कोबी। तर तेल टाकून ते आपल्याला छानपैकी तेलात या पद्धतीने परतून घ्यायचे। तर यामध्ये जो आहे तो रेडीमेड मसाला दिलेला आहे, तर त्यामुळे आपण याच्यात कोणत्याही प्रकारचा सॉस जो आहे तर तो वापरणार नाहीये। तर त्यासाठी हे फक्त तेलामध्ये जे आहे तर त्याचा थोडासा क्रंचीपणा किंवा त्यांचा जो कोबीचा वगैरे थोडासा जो वास असतो उग्र पद्धतीचा, तर तो वास जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फुल फ्लेमवरती जे आहे तर ते अशा पद्धतीने घ्यायचे आहेत भाजून। तर त्यानंतर गार्निशिंगसाठी किंवा छान कलर येण्यासाठी असं म्हणायला देखील काही हरकत नाही, तर आपण त्यामध्ये स्प्रिंग ऑनियन म्हणजेच की कांद्याची पात जी आहे तर ती बऱ्यापैकी कट करून टाकणार आहोत। आणि आता तुम्ही इथे बघू शकता त्याचा जो कलर आहे तर तो टेक्स्चर तर ते खूप छान आलेला आहे। तर अशा पद्धतीचे जे आहे तर ते तुम्ही झटपट आणि हार्डली फक्त 5 ते 6 मिनिटात होणारे आपले नूडल्स जे आहेत तर ते तुम्ही घरी तयार करू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी। तर 2 ते 3 मिनिट जे आहे तर ते छान असे सॉटे किंवा मऊ असे होण्यासाठी आपण तसेच ठेवणार आहोत। तर तोपर्यंत आपले जे नूडल्स आहेत तर ते पाण्यातून आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत थंड पाण्याने, की जेणेकरून ते एकमेकांना जे आहे तर ते अजिबात चिकटले जाणार नाही यासाठी। तर इथे बघा आता 4 ते 5 मिनिट तसेच ठेवल्यानंतर मी पुन्हा आलेली आहे आणि पुन्हा एकदा हलवले। तर त्याच्या आधी जे आहे अशा पद्धतीने त्यामध्ये मसाला येतो, तर 2 पॉकेटमध्ये येतो। तर एक पॉकेट जे आहे तर ते आपल्याला सगळ्या व्हेजिटेबलवर टाकायचं आहे। तर यामध्ये बघा मी गाजर, कोबी आणि सिमला मिरची, तर तुम्हाला जर अजून एखादी कोणती व्हेजिटेबल आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, काय हरकत नाही। तर त्यानंतर नूडल जे आहे तर त्या थंड पाण्याने धुवून छान अशा चाळणी ठेवल्या होत्या। तर इथे तुम्ही बघू शकता की ते छान असे मोकळे आणि सुटसुटीत जे आहेत तर ते आपले नूडल्स झालेले आहेत। तर मंचुरियनचे जे बॉल असतात तर ते मंचुरियनचे बॉल सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। मंचुरियनचे आपण ज्या पद्धतीने डीप फ्राय करून जे आपण मंचुरियन करतो तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान असे आणि भन्नाट जे आहे तर ती टेस्ट येते। तर आपल्याला बघा हलवायची सवय नसते, तर अशा पद्धतीने तुम्ही काटे चमचे घेऊन जे आहे तर ते मिक्स करू शकता की जेणेकरून त्या नूडल जे आहेत तर त्या तुटल्या जाणार नाही आणि त्यातला जो मसाला आहे तर तो छान असा त्याला मिक्स होईल किंवा लागला जाईल। तर ह्या वेळेस जे आहे तर तुम्ही पाणी वगैरे वरतून शिपडून त्याचा जो दुसरा मसाला आहे तर तो सुद्धा टाकू शकता। तर तुम्ही कितपत तिखट खाता, तुम्ही जर तिखट खात असेल तर हिरवे मिरचीचे जे तुकडे आहेत तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये करून टाकू शकता। पण नॉर्मली बरंच तिखट लागतं त्यामुळे, कारण हा जो मसाला आहे तर तो बऱ्यापैकी स्पायसी असतो। तर बघा एक मसाल्याची पुडी जी आहे तर ती व्हेजिटेबलला टाकली होती आणि नंतर नूडल्सवरती अशा पद्धतीने आपण जे आहे तर तो मसाला टाकून घेतलेला आहे। तर त्यानंतर अशा पद्धतीने पाणी जे आहे तर ते शिंपडून घ्यायचे। तर पाणी का शिंपडायचं बघा, हा जो मसाला आहे तर तो सगळ्या नूडल्सला लागणार जाईल यासाठी, आणि जास्त पाणी टाकायचं नाही की जेणेकरून त्या नूडल्सचा असा गाळ होईल। तर त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर ते आपण घेणार आहोत मिक्स करून। तर खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी म्हणाल देखील काय हरकत नाही। तर सकाळच्या मॉर्निंगच्या ब्रेकफास्टला किंवा मग इव्हिनिंगला जर भूक वगैरे लागली असेल थोड्याशा भुकेसाठी तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। खूप छान आणि भन्नाट लागते। तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे सॉसेस वगैरे जे आहेत तर ते सुद्धा ॲड करू शकता, पण ते ॲड जर केले तर हा जो मसाला येतो त्यामध्ये तर तो त्यामध्ये टाकू नका की जेणेकरून जे आहे तर ते खूप स्पायसी होईल। तर त्यानंतर त्याच्यावरती जे आहे तर थोडासा कोबी आणि आपण जे कांदाची पात आहे तर ती टाकली होती आणि त्यानंतर गॅस जो आहे तर तो मीडियम करून अशा पद्धतीने झाकून ठेवला होता। आणि आता छान असा मिक्स करून आपण घेणार आहोत सर्व करून। आणि छान असं डेकोरेशनसाठी तुम्ही कांदा जो आहे तर तो गोल गोल स्लाइसमध्ये देखील ठेवू शकता। तर कांद्याच्या पातनी जो आहे तर तो खूप छान असा कलर येतो। तर त्यानंतर बघा आपण असे गरमागरम जे आहे तर ते सर्व करू शकतो तुम्ही। तर खूप छान असे जे आहेत तर ते झाले होते। तर चला पटकन आता आम्ही याच्यावरती मारणार आहोत ताव, आणि तुम्ही सुद्धा लवकर करा आणि खाऊन बघा। सो आजची रेसिपी कशी वाटली
ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सो चला आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि ही रेसिपी जी आहे तर ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि साधी सोपी पटकन होणारी. आणि मुलं काय करतात काही जे व्हेजिटेबल आहेत तर ते खात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही काही वेगळं करून दिलं तर आवर्जून खातात.